पालकमंत्री महोदयांचा फार फॉलोअप असल्यामुळे प्रधान सचिव आणि वरच्या लेवलवरती बैठकी झाल्या आणि त्यात सूचना दिल्या गेल्या की जे काम थांबलेलं आहे ते तात्काळ सुरू करावं आणि पावसाळ्याच्या ह्या 4 महिन्यामध्ये आपल्याला नंतर शटडाऊन घेणं शक्य नव्हतं। त्यामुळे आधी जे आपण काही हे 16 ते 30 तारखेपर्यंत हे कामं होणं अपेक्षित होतं, पण ऑन फील्डवरती बऱ्याच ठिकाणी अडचणी आल्या आणि ते आपल्याला जास्त कालावधी लागला। मला सांगण्यास आनंद होतं की कालपासून आपली ट्रायलही यशस्वी झाली आणि रात्रीपासून आपला पाणी पुरवठा सुरळीत झालेला आहे। शहरात येण्यासाठी फक्त आपल्याला अवधी लागते। आपण जसे पेशन्स ठेवले, त्यामुळे माझी विनंती आहे की यापुढे आपण ठेवावे। आपला जो कालावधी तो 10 ते 15 दिवसाचा जो काही रोटेशन होता, यानं आपल्याला शहराला 10 MLD पाणी पुरवठा वाढणार आहे आणि त्याने नक्कीच आपला रोटेशनचा कालावधी कमी होणार आहे। हे करत असताना माझं एक मुख्याधिकारी म्हणून नागरिकांना आवाहन पण असेल की इतर शहरामध्ये तास ते पाऊण तास पाणी पुरवठा सोडला जातो, आपण शहरामध्ये 18 झोनिंगमध्येच हे पाणी पुरवठा देत असल्यामुळे आपण मिनिमम 3 ते 3.5 तास 4 तास पाणी सोडतो। बऱ्याच ठिकाणी पाणी पुरवठा जेव्हा आपण सोडतो तेव्हा आपण एक माझी पदाधिकारी म्हणून बघावं सर की नागरिक खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय त्यावेळेला करतात। आपल्या आता सुरळीत करा म्हणजे काय करा मॅडम? सुरळीत करा म्हणजे मॅडम ऐका जरा थोडं मॅडम ऐकायची सवय लावा। सुरळीत ऐका ना आम्हाला सांगतो लोकांना सुरळीत करा म्हणजे मॅडम लोक जी त्यांची स्वतःची पाणीपट्टी भरतात, ही पाणीपट्टी दररोजची भरतात, त्या हिशोबात धरलेले भरतात। आपण 1 महिन्याला एकदा पाणी देतात, पाणीपट्टी तुम्ही इथं व्याजासहित घेतात पाणी नाही दिल्यावर। आमची ही विनंती चौकापासून पाण्यासाठी हंडा घेऊन एक वृद्ध महिला इथं येऊन आज तिथं बसली आहे। मागं मी तिला आता हे केलं। आज तुम्ही तरी सांगा मॅडम, काहीतरी कळालं असेल की या लोकांचं काय आहे की यांना पाण्यासाठी इतकं मरमरावं लागतं। पुढच्या तरी योजना नगर परिषद कुठल्या आणल्या पाहिजे। स्वच्छतेच्या बाबतीत आता आमच्या भागवतावर यांनी सांगितले पेडबीडी विभागामध्ये इतकी घाण आहे की आज 2 दिवस झालं तुम्ही तिथं कर्मचारी लावलेत, पण कित्येक महिने झालं तिथं कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली नाहीये। लोकांना म्हणजे पाणी आजार काही म्हणजे असं सगळं यांना तुम्ही आज ह्याच्याने दिलंय, म्हणजे लाभ म्हणून तो दिला आहे की यांना न पाणी देणं न कचरा हे करणं। आज आपण सर्वांनी ह्या इथपर्यंत आम्ही ह्याच्यासाठी आलोय की आम्हाला तुम्ही लवकरात लवकर ही पारदर्शक योजना आहे आमच्यापर्यंत घरापर्यंत पोहोचवणे। ज्या ठिकाणी पाईपलाईन जोडली नाहीये ते पाणी इनकेसिंग करायचं होतं, मायनर लिकेज इनकेसिंग करायचं होतं। इनकेसिंगला जर तुमची स्ट्रेंथ आली नाही तर आपण तसं त्या पद्धतीनं त्याला पूर्ण स्पीडनं पाणी सोडू शकत नाही। आपण पूर्ण कॅपॅसिटीने जरी पाणी सोडलं नसेल तर शहरात यायला 9 ते 10 तास लागतात, कारण त्याला 44 किलोमीटरचं पाणी इथं यायचंय। तर ते 10-12 तासाच्या शिवाय पाणी शहराच्या ESRला येत नाही। आपण ते सुरू केल्यानंतर आपल्या लक्षात असं आलं की त्याला जरा हे कमी होतं, स्पीड हे कमी होतंय। ते इनकेसिंग करताना आपल्याला वाटलं होतं की